आमदार कसा असला पाहिजे? व्हिजन असणार, भविष्य जाणून ते पुढचं व्हिजन हे करून त्याचं काम करतायत. लोकांच्या मानसिकता ओळखण्याची त्याच्याजवळ ताकद आहे. आपल्या कुटुंबातली मनुष्याने मदत करतात. अडीअडचणी असतात ते प्रामुख्याने सोडवतात. पिळवणूक काही लोक करतात. 90% मतदान राहुल कुललाच होणार. नमस्कार, मी श्रीशैल स्वामी फॉर द पीपल न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण काही मतदारसंघांचा आढावा घेतोय. सध्या आपण दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत. इथली लढत नेमकी कशी होणार, इथल्या नागरिकांचं नेमकं मत काय, नेमकं त्यांना काय वाटतं, आमदार कसा असला पाहिजे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही नागरिक आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला काय वाटतं, आमदार कसा असला पाहिजे? मी पंढरीनाथ भाऊ पासलकर, धरणग्रस्त पुनर्वसन या ठिकाणी गावामध्ये इथं दौंडमध्ये झाले. आमदार असावा तो व्हिजन असणारा, त्याच्याजवळ भविष्य आहे. भूतकाळामध्ये कोणी जात नाही, मग त्याचा विचार झालेला असतो. भविष्य ज्याच्याजवळ आहे, लोकांच्या मानसिकता ओळखण्याची ज्याच्याजवळ ताकद आहे. गोरगरीब जनतेला, जसं महात्मा ज्योतिराव फुलेंनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सामावून घेतलं, त्या प्रकारचा ह्या राहुल कुल हे आमदार आहेत. सर्व जाती धर्माला ते आपल्या कुटुंबातली मनुष्याने मदत करतात आणि त्या दृष्टिकोनातून आमदार राहुल कुल हेच यांच्यासारखेच आमदार असावेत. विशेष सांगायचं तुम्हाला तर पुनर्वसनमध्ये ज्या वेळेला साखर कारखान्याचं मी जवळजवळ एक पुनर्वसनमधला बाहेरगावचा आलेला माणूस 22 वर्ष मला या ठिकाणी संचालक म्हणून त्यांनी हे केलेलं आहे. आणि पुनर्वसनच्या बाबतीत आमचे 40 गाव या ठिकाणी पुनर्वसन झालेले. ज्या पुनर्वसनच्या बाबतीमध्ये ज्या माणसाला आकलन आहे की जे रोजचं जीवन त्यांचं पुनर्वसनचं कसं असावं, त्यांना या ठिकाणी काय काय अडचणी आहे, त्यांना कशा प्रकारची आपल्या तालुक्यातून प्रोत्साहित मदत मिळेल, त्यांना तालुक्यामध्ये आपल्याविषयी स्वतःला राहण्याविषयीची काय एक मनाची प्रवृत्ती असते ती निर्माण कशी होईल, अशा प्रकारचं त्यांचं एक काम आहे. आता आमच्या तालुक्याच्या पुनर्वसनला 25 कोटी रुपयाचा निधी मिळवून दिला आहे 40 गावामध्ये. त्याच्यानंतर पुनर्वसनासाठी ज्या काही अडीअडचणी असतात ते प्रामुख्याने सोडवतात. त्याच्यानंतर ते गावठाण किंवा जाण्या येण्याचे रस्ते किंवा पुनर्वसनामधले ज्या काही सुखसुविधा आहेत त्यांच्याविषयीचे दररोज विचारपूस म्हणजे प्रश्न मार्गी लावत आहेत. पुनर्वसनाच्या कायद्याच्या अनुषंगाने जे जे काही पुनर्वसनासाठी मदत करता येईल ते शासनामार्फत ते मदत करतायत. आमचे काही ज्वलंत प्रश्न आहेत, नवीन क्षेत्र कमी करणे किंवा गावठाणामधले काही प्रश्न आहेत, गावठाणामध्ये प्लॉटचे सातबारे झाले नाहीत ते. त्याच्यानंतर काही फॉरेस्टच्या जमिनी, त्या फॉरेस्टच्या जमिनीसुद्धा कशाप्रकारे त्यांचं निर्वाणीकरण करून त्यांनी पुनर्वसनच्या लोकांना मदत करून त्यांचे सातबारे कसे होते त्याचं ते म्हणजे सर्व प्रकारे कुटुंबातल्या प्रमुख माणसाप्रमाणे ते आमचे पुनर्वसनला मदत करतायत. आणि पुनर्वसन एक त्यांच्या कुटुंबातलंच एक आस्थेने त्याच्याविषयी प्रेमाने हे करून प्रेम दाखवून त्यांच्या भवितव्यासाठी किंवा त्यांच्या दररोजच्या आवश्यक त्या सुविधा निर्माण करून देण्यासाठी ते प्रयत्न करतायत. ज्याच्याजवळ एक भविष्यासारखी म्हणजे पुढं जसं आपण भविष्यामध्ये 5-10 वर्ष 20 वर्षाचं तालुक्यातल्या लोकांचं पुढचे जे काय अडीअडचणी असतात ते भविष्यासारखं भविष्य जाणून ते पुढचं व्हिजन हे करून त्याचं काम करतायत. आता आमच्या पुनर्वसनामध्ये ज्या ज्या सर्व प्रकारच्या अडचणी असतील त्या सर्व प्रकारच्या अडचणी त्यांनी सोडवता आणल्या. त्यांनी आता इथून पुढे राहिलेल्या अडचणी सर्व स्वतःहून आठवण करून ते सोडवत आहेत. विशेष म्हणजे ग्रामपंचायती, नवीन ग्रामपंचायती स्थापन करण्यासाठी पुनर्वसन गाव म्हणून स्पेशल शासनाकडनं 300 लोकवस्तीला एक ग्रामपंचायत, म्हणजे एका गावाला आमच्या पुनर्वसनला ज्या ठिकाणी 300 लोकवस्ती अशा ठिकाणी ग्रामपंचायती स्थापन करायचा आमचा विचार आहे. आणि जो व्हिजन आहे, ज्याला एक आस्था आहे, ज्याला एक प्रेम आहे गोरगरिबांच्या विषयी, हे ज्याच्याजवळ दुःश्वास नाही की हा बाहेरचा आहे,
मग तो बाहेरून आला त्याला काय करायचे, तो ह्याला बाहेरून आला त्याला सरपंच करू नका, तो बाहेरून आला त्याला काहीतरी करू नका, अशा प्रकारचे जे काय एक बाहेरच्या लोकांना एक पुनर्वसित लोकांची जे पिळवणूक काही लोक करतात ते ह्यांच्याकडून नाही. ह्यांच्याकडे एक प्रेम आहे, एक भावना आहे. पुनर्वसनाच्या संदर्भात तुम्ही म्हणताच आहे की त्यांनी विकास कामं अनेक केलेली आहेत, परंतु त्याचबरोबर तालुक्यात आणखीन कोणत्या प्रकारची विकास कामं राहुल कुल यांच्या मार्फत करण्यात आली आहेत? आता त्याचं पाहिलं तर जवळजवळ तालुक्यामधले सर्वसाधारण ज्या ठिकाणी एक ग्रामपंचायत समजा 2000-3000 मताचं गाव असेल त्या ठिकाणी सुद्धा त्या गावाच्या कार्यकर्त्यांच्या विचाराने त्या ठिकाणचे रोड असतील, गटर्स असतील, पाण्याच्या योजना असतील, सर्व म्हणजे ज्या ज्या गावामध्ये आवश्यकता आहे ते सर्व त्या गावामध्ये ते त्या किंवा त्या गावाच्या इच्छेप्रमाणे ते त्याची पूर्तता करतायत. तुमचं पुढचं मत म्हणजे राहुल कुल यांनाच असणार आहे का? आमचं पुढचं मत म्हणजे संपूर्ण पुनर्वसनचंच म्हणा. आमचं सर्व पुनर्वसनचं होणाऱ्या मतदानातलं 90% मतदान हे राहुल कुललाच होणार. अशा प्रकारचं मत सध्या इथल्या नागरिकांकडून व्यक्त केलं जाते की राहुल कुल यांनी खरं तर त्यांच्या कार्यकाळामध्ये पुनर्वसनाच्या कामं केलीच, परंतु रस्ते असतील किंवा या मतदारसंघामधील इतर काही जे दळणवळणाचे काही प्रश्न असतील किंवा इतर जे सामाजिक लोकांना लागणारे प्रश्न असतील ते राहुल कुल यांच्या मार्फत सोडवण्यात आलेले आहेत. त्यामुळे इथून पुढचं जे मत असेल किंवा इथलं पुढची जी भूमिका असेल ही खरं तर राहुल कुल यांच्या बाजूनेच असणार आहे. त्यामुळं विधानसभा निवडणुकीमध्ये देखील या मतदारसंघामध्ये कसं चित्र पाहायला मिळतं हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह मी श्रीशैल स्वामी, फॉर द पीपल न्यूज.